गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 12 किसान ड्रोन्सचं वितरण करण्यात आलं आणि गुलाबराव पाटलांनी स्वतः ड्रोन उडवत ही फवारणी केल्याचं पाहायला मिळतंय। नमो ड्रोन दीदी कार्यक्रमांतर्गत जळगावमध्ये ड्रोनचं वितरण करण्यात आल्याची माहिती। हे बघा, नॅनो युरियाचा आणि नॅनो DAPचा वापर व्हावा, त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञानामध्ये ड्रोनच्या द्वारे फवारणी व्हावी याच्याकरता हे प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं आहे। त्याच्यामध्ये पाण्याची बचत होणे, त्याच्यामध्ये मजुरीची बचत होणे आणि त्याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगाराला काम मिळणे, अशा तिघा गोष्टी सरकारने वाचवण्याकरता या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। मला तरी असं वाटतं की याच्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होणार आहे, जेणेकरून कमी वेळामध्ये जास्त काम करण्याकरता हा ड्रोनचा वापर या ठिकाणी होऊ शकेल आणि मला तरी असं वाटतं की याच्यामुळे शेतकऱ्याला फार मोठा दिलासा मिळणार आहे।